नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा मोठा फटका बसला आणि काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। द्राक्ष डागाली आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता या मालाकडे पाठ फिरवली आहे। द्राक्ष बागायतदारांचं त्यामुळे लाखोंचं नुकसान झालेलं आहे। आपण बघतोय पावसामुळे किती मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदारांचं हे नुकसान झालेलं आहे। गारांचा सुद्धा पाऊस पडलाय आणि त्यामुळे द्राक्ष पूर्णपणे खराब झालेली आहेत। येवल्यातल्या द्राक्ष बागेमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या निफाड येवला तालुक्यात काल वादळी पाऊस व वाऱ्यामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे। सध्या मी नाशिकच्या येवल्यातील पुरणगाव येथील एका द्राक्ष बागेमध्ये आहे। या ठिकाणी हा जो द्राक्ष होता 2 दिवसांनी तोडणीसाठी आलेला होता, व्यापाऱ्यालाही दिलेला होता। मात्र आता वादळी पाऊस झाल्यामुळे व्यापाऱ्याने याकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचा जो सौदा आहे तो रद्द होण्याची भीती निर्माण झालेली आहे। आणि शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय ते जाणून घेण्यासाठी आपण थेट शेतकऱ्याच्या बांधावर आलो। काका, काय तुमचं नुकसान झालंय आणि आता काय मागणी शासनाकडे? माझं नाव गोरख थेटे, राहणार पुरणगाव। माझा द्राक्ष बाग 1.5 एकर असल्यामुळे अचानक काल 5 वाजेच्या टायमाला भरपूर पाऊस झाला। म्हणजे इतका गारा, काही पाऊस वादळ झाल्यामुळं काही बागाच्या तारी तुटल्या, काही घड तुटले। हे नुकसान झाल्यामुळे शासनाने मला त्वरित माझी नुकसानी 5 लाखाच्या आसपास झालेली आहे, ती शासनाने काळजी करून पंचनाम्यासाठी येऊन त्याची काहीतरी भरपाई द्यावी, हीच माझी शासनाकडे विनंती आहे। व्यापाऱ्याला द्राक्षाची बोलणी झाली होती, व्यापारी आलाय की नाही? हा, व्यापाऱ्याला 60 रुपये किलोनं हा व्यवहार झालेला होता परवा 3 दिवसापूर्वी। तो आज न्यायालयानं तर तेच पावसाने त्याच्यावर झडप घातल्यामुळे तो यायला तयार नाही आता। त्याच्यामुळे शासनाने काहीतरी याच्याकडे लक्ष द्यावे, हीच विनंती। सौदा होऊन जर जो रद्द होणार असेल तर यापेक्षा मोठं नुकसान शेतकऱ्याचं नाही, कारण की काल निसर्गाच्या अवकृपेमुळे सर्वच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। आता शासनानं कुठल्याही अटी शर्ती न घालता या शेतकऱ्यांना मदत करावी अशीच अपेक्षा आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।